नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी आपल्याला विचार करायला लावेल. गोष्ट आहे एका राजाची ज्याने चक्क स्वर्ग नाकारला. ही एक प्राचीन जातक कथा आहे जी आपल्याला सद्गुण, त्याचं फळ आणि एका अनपेक्षित निवडीबद्दल सांगते. जरा विचार करा, समजा आपण आपलं रोजचं काम करत आहोत आणि अचानक आकाशातून एक दिव्य रथ खास आपल्यासाठी खाली उतरला. काय वाटेल? अविश्वसनीय नाही का? तर आपली आजची कथा अशाच एका राजाची आहे ज्याच्या चांगुलपणाचं बक्षीस थेट स्वर्गातून आलं होतं. तर ही गोष्ट मुळात एका उपदेशाचा भाग आहे. गुरु आपल्या शिष्यांना उपवासाच्या व्रतांचं महत्त्व सांगत होते. ते म्हणत होते की या व्रतांमध्ये इतकी ताकद आहे की पूर्वीचे जे मोठे ज्ञानी लोक होते ना, ते याच पुण्याईच्या बळावर थेट स्वर्गात पोचले होते. आणि याचंच एक उदाहरण म्हणजे मिथिलेचा राजा सधीन. हा एक असा राजा होता ज्याचं राज्य धर्म आणि न्यायावर चालायचं. त्याच्या सदाचारी आयुष्याची कीर्ती सगळीकडे पसरली होती आणि त्याच्या चांगुलपणाचे किस्से लोक एकमेकांना सांगायचे. तो किती उदार होता हे या एका आकड्यावरूनच कळेल. तब्बल 6 लाख. तो रोजच्या रोज आपल्या 6 अन्नछत्रांमधून 6 लाख मोहरा दानधर्मावर खर्च करायचा. विचार करा, रोज. यावरून त्याची आपल्या प्रजेबद्दलची तळमळ दिसून येते. पण तो फक्त दानशूर नव्हता, तो पंचशिलाचं पालन करायचा, उपवासाचं व्रत कधीही चुकवायचा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर त्याने आपल्या अख्ख्या शहरालाच चांगलं वागायला प्रेरित केलं होतं. असं म्हणतात की त्याच्या राज्यातले लोक मृत्यूनंतर थेट देवांच्या नगरीत जन्म घ्यायचे. आता बघा, राजा सधीनाची ही कीर्ती काही फक्त पृथ्वीपुरती राहिली नाही, ती देवांपर्यंत जाऊन पोचले. देवांचा राजा जो आहे शक्र, त्याच्या न्यायसभेत सगळे देव सधीनाच्या सद्गुणांची वाहवा करू लागले. आणि मग हळूहळू सगळ्या देवांना वाटायला लागलं की अरे, या महान मानवी राजाला एकदा तरी भेटायलाच हवं. आणि मग तो दिवस उजाडला. पौर्णिमेची रात्र होती. मिथिलेचे लोक आरामात बसले होते आणि त्यांना आकाशात अचानक 2 चंद्र दिसले. त्यांना क्षणभर काही कळेना, पण मग त्यांच्या लक्षात आलं, तो दुसरा चंद्र नव्हता, तो तर देवांचा रथ होता जो थेट त्यांच्या लाडक्या राजाला न्यायला आला होता. विचार करा, संपूर्ण शहरात काय जल्लोष आणि आश्चर्याचं वातावरण असेल. तर तो देवरथ मिथिलेत उतरला. देवांचा सारथी मातली याने राजाला स्वर्गात येण्याचं आमंत्रण दिलं. राजानेही ते लगेच स्वीकारलं आणि त्याचा देवांच्या नगरीकडे प्रवास सुरू झाला. आणि तिथे त्याचं जे स्वागत झालं ना, त्याची तर कोणी कल्पनाही करू शकत नाही. देवांचा राजा शक्र याने सधीनाचं फक्त स्वागतच नाही केलं, तर त्याला चक्क आपल्या नगरीचा अर्धा भाग देऊ केला. 10,000 लीगपर्यंत पसरलेलं साम्राज्य, 2.5 कोटी अप्सरा आणि स्वतःचा विजयंत नावाचा आलिशान महालही, हे सगळं त्याच्या पुण्याईचं फाळ होतं. आणि त्याने ही स्वर्गीय सुख किती काळ भोगली असतील? पृथ्वीवरच्या हिशोबाने तब्बल 700 वर्ष. विचार करा, 7 शतक, जिथे प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त आनंद, संगीत आणि विलासात बुडालेला होता. पण गोष्ट इथेच संपत नाही. इथे एक मोठा वळण येतं. 700 वर्षांच्या त्या अखंड सुखानंतर राजाच्या मनात कुठेतरी एक अस्वस्थता, एक असमाधान दाटून यायला लागलं. स्वर्गातला तो आनंद त्याला आता पहिल्यासारखा वाटेनासा झाला. त्याच्या मनात जी काही घालमेल चालली होती ती त्याने शक्राला बोलून दाखवली. तो म्हणाला, हे काय होतंय? हा आनंद का कमी होतोय? माझं आयुष्य संपायला आलंय का? की माझ्या मनात काहीतरी चुकीचे विचार येत आहेत? शक्राचं उत्तर अगदी स्पष्ट होतं आणि तितकंच धक्कादायक. तो म्हणाला, राजा, तुझं आयुष्य नाही संपलंय, पण तुझ्या सत्कर्मांमधून जे पुण्य तू कमावलं होतंस ना, ते आता संपत आले आहे. म्हणजे बघा, स्वर्गात राहण्याचं जे इंधन होतं, ती पुण्याई, तीच आता संपत आली होती. पण शक्राला हा राजा गमवायचा नव्हता. म्हणून त्याने एक प्रस्ताव ठेवला. तो म्हणाला, एक काम कर, तू इथेच राहा, माझ्या दिव्य शक्तीच्या जोरावर राहा आणि या अमर सुखांचा आनंद घे. म्हणजे एक प्रकारे हे उसने घेतलेलं सुख होतं, स्वतःच्या कर्माशिवाय. आणि इथेच या कथेचा खरा क्लायमॅक्स आहे. राजा सधीनाने शक्राचा तो प्रस्ताव अगदी नम्रपणे नाकारला. तो म्हणाला, दुसऱ्याने दिलेलं सुख हे उसन्या घेतलेल्या रथासारखं आहे. मला ते नको. माझी खरी संपत्ती तीच जी मी स्वतःच्या कर्माने कमवली आहे. म्हणून सधीनाने ठरवलं त्याला परत पृथ्वीवर जायचंय, कारण तीच एक जागा होती जिथे तो पुन्हा सत्कर्म करून पुण्य कमवू शकत होता. त्याने कमवलेल्या सद्गुणांना उसने घेतलेल्या सुखापेक्षा खूप जास्त महत्त्व दिलं. पण जेव्हा सधीन पृथ्वीवर परत आला, तोपर्यंत काळ खूप खूप पुढे निघून गेला होता. तब्बल 700 वर्ष उलटली होती. त्याने जे जग मागे सोडलं होतं ते आता पूर्णपणे बदलून गेलं होतं. तो ज्या मिथिलेला सोडून गेला होता ती आता तशी राहिलीच नव्हती. त्याचा महाल, त्याचे लोक, त्याचे दरबारी,
कोणीही जिवंत नव्हतं. त्याला भेटला तो त्याचा 7व्या पिढीतला वंशज राजा नारद. सगळं ओळखीचं होतं, पण तरीही परक वाटत होतं. त्याच्या मनातली वेदना त्याच्या शब्दांतून अगदी स्पष्ट दिसतेय. तो म्हणाला, हीच ती जागा आहे, हीच ती जमीन, पण एकही ओळखीचा चेहरा दिसत नाहीये. मला हे सगळं एका उजाड वाळवंटासारखं वाटतंय. विचार करा, 700 वर्षानंतर परतल्यावर आपल्या जगात एकटं पडल्याची भावना किती भयंकर असेल. पण राजा सधीन खचला नाही. तो परत आला होता, पण त्याला राज्य करायचं नव्हतं. त्याची एकच इच्छा होती, पुन्हा एकदा सत्कर्म करण्याची संधी मिळवणं. त्याला सिंहासन नको होतं, त्याला सेवा करायची होती. त्याने राजा नारदाकडे फक्त 7 दिवसांची मुदत मागितली. त्याने पुन्हा राज्य करण्याचा प्रस्ताव तर धुडकावून लावला. त्याऐवजी त्या 7 दिवसांत त्याने इतका प्रचंड दानधर्म केला की जणू तो त्या 700 वर्षांची कसरच भरून काढत होता. आणि मग 7व्या दिवशी पूर्ण समाधानाने त्याने शांतपणे देह ठेवला. आणि अशा प्रकारे गुरुने आपली गोष्ट संपवली. त्यांनी शिष्यांना सांगितलं की सदाचारी जीवन आणि व्रतांचं पालन केल्याने फक्त स्वर्गच नाही मिळत, तर त्याही पलीकडे जाऊन योग्य निवड करण्याची विवेकबुद्धी मिळते. सधीनाचा हा संपूर्ण प्रवास त्याचं उत्तम उदाहरण आहे. ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. जर स्वर्गातलं सुखसुद्धा जे एका बक्षिसासारखं आहे ते एक दिवस संपू शकतं, तर मग खऱ्या अर्थाने आपलं स्वतःचं असं काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी कधीच संपत नाही? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.